एक एक अवयव तोडीत तोडीत ते बलिदानाच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी त्यांना बलिदान मिळाले आणि ते देवदेश धर्मासाठीच होतं हे आपण सुप्तात अंतःकरणात ठेवलं पाहिजे. आणि आपण या ठिकाणी याकरता बलिदान मास पाळतोय की कुठेतरी आपली संस्कृती ही थोडी दुसऱ्या दिशेला चाललेली. आपण देवदेश धर्माकडे कमी कमी पडत चाललेलो आहे. आपण शिक्षणासोबत या गोष्टी केल्या पाहिजे. इतर धर्मीयांना सांगायला लागत नाही त्यांच्या धर्मातल्या गोष्टी, आपल्या धर्मातल्या लोकांना सांगायला लागतं. देवपूजा असेल, संध्याकाळचा हरिपाठ असेल किंवा आरती असेल, या सर्व गोष्टींना वयस्कर वर्ग असतो, तरुण वर्ग जरा कमी पडतोय. आपण ते पुढं सूत्र बदलूया. धर्मवीर बलिदान मासामध्ये काही गोष्टी आपण वर्ज्य केल्या पाहिजेत. राहिलेले दिवस, आज 18वी श्रद्धांजली आपण वाहतोय, 18 दिवस झाले. 18 मार्चला अमावस्या आहे. त्या अमावस्येच्या दिवशी आपण गाव पातळीवर मुकपद यात्रा काढतो, जी न निघालेली अंत्ययात्रा आहे त्यांची. त्या वडीबुद्रुकच्या ठिकाणी ही सकाळी 7 वाजता ती मुकपद यात्रा निघते. पूर्ण गावाला एक प्रदक्षिणा असते आणि त्या ठिकाणी श्रद्धांजलीचा एक थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शासकीय मानवंदनाही असते. आपण आवाहन करूयात, जवळपास 25 ते 10 ते 15 किलोमीटर अंतरावर जे काही असतील कुटुंब किंवा सर्वजण, किमान 1 ते 2 जण प्रत्येक घरातून आलंच पाहिजे अमावस्येला इथं सकाळी. दर महिन्याच्या अमावस्येला या ठिकाणी आलं पाहिजे. ह्या येत्या फाल्गुन अमावस्येला त्यांनी देवदेश धर्मासाठी जे बलिदान दिले त्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पण करायला सर्वांनी येऊयात. येत्या 18 मार्चला मोठ्या संख्येत आपण इथं जमूयात. वर्ज्य काय करायचंय तर आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचं जे काय मरण आहे, रामदास स्वामी त्या पत्रामध्ये सांगतात, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तुम्ही तुमच्या पित्याप्रमाणे करा, पण त्याहूनही जर का विशेष करत असाल तर ते तुम्ही पुरुष सिद्ध होणार आहे. ते सिद्ध झालेले आहेत, त्यांनी ते पुरुषत्व दाखवले. 30 दिवस त्या यमयातनांना त्यांनी सामोरे गेले, पण आपले राजे झुकले नाहीत किंवा त्या यमयातनांना घाबरलेले नाहीत. त्यामुळे आपल्या लहान पिढीलाही हे संस्कार लावूयात की आपले पूर्वज, आपल्या पूर्वजांचा इतिहास हा त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. सर्वांना मी या बलिदान मासच्या निमित्तानं सांगतो की आपण ते चरित्र त्यांचं वाचलं पाहिजे. शिवचरित्र आपण प्रत्येक घरामध्ये असलं पाहिजे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आपण नित्य हरिपाठ नित्याने करतो, त्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रोद्धारासाठी जे काही त्यांनी ठेवा ठेवलेला आहे त्याचं आपण चिंतन आणि अध्ययन केलं पाहिजे. शिवचरित्र वाचलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये शिवचरित्राचं पारायण झालं पाहिजे. संख्या कमी असू द्या. शिवाजी महाराजांच्या काळातही संख्या कमी होती, त्यांनी त्यावेळेस विचार नाही केला, एवढे मुघल होते आणि संख्या कमी कसं करू. निष्ठा महत्वाची, आणि ती निष्ठा असेल तर संख्याची काही एवढी गरज नाही, नंतर ती होत जाईल. आपल्या हिंदू समाजाला अजून तेवढी जाग आलेली नाहीये, होईल. आपण सुरुवात करूया ती. तर काही जण चहा पिणं पूर्णपणे बंद करतात त्या मासामध्ये. त्याच्यानंतर काही जणांना मांसाहार करायची खूप सवय असते. या बलिदान मासामध्ये पूर्णपणे 1 महिनाभर मी मांसाहार करणार नाही असा निश्चय करतात. 13 दिवस सुद्धा घरामध्ये असेल तर दाव्याला मुंडन करतात. अगदी त्या पद्धतीने या राष्ट्रीय सुतक आपण पाळल्याप्रमाणे आपण केसाचं मुंडन करतो. ते मुंडन काही जण करतात धर्मवीर बलिदान मासामध्ये. अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्या घरामधला व्यक्ती गेल्यानंतर आपण किमान 1 वर्ष जरा त्या भावनेमध्ये असते, ती भावना आपण किमान 1 महिनाभर पाळल्यात आपल्या शरीराला ती सवय होऊन जाईल, तो व्यायाम होऊन जाईल. आपण करूयात. त्याबरोबर या ठिकाणी आपण धर्मवीर बलिदान मास आल्यानंतर असे अनेक उपक्रम आहेत. त्या उपक्रमांमध्ये आपण देवदेश धर्माच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे. कुटुंबही वाढली पाहिजेत. आपण गाव पातळीवर आधी ज्या गावामध्ये धर्मवीर बलिदान मास होत नाहीये, आत्ता राहिलेले काही 13-14 दिवस असतील, तर सगळ्यांना विनंती आहे की धर्मवीर बलिदान मास त्यांच्या आधारावर काही श्लोक घ्या. आता आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पहिल्यापेक्षा 1, 2 ते 3 वर्षात खूप बदल झालेला आहे. की धर्मवीरांची निदान समाधी, धर्मवीरांचं जे